मराठी माणूस आणि संघर्ष यांचं एक अतूट नातं आहे. 1681 मध्ये खुद्द औरंगजेब बादशाह लाखोंचा सेनासागर घेऊन दख्खनेत उतरला होता. तेव्हा दख्खनेत 3 प्रमुख राज्य होती. एक मराठ्यांचं स्वराज्य, दुसरी विजापूरची आदिलशाही आणि तिसरी गोलकोंड्याची कुतुबशाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी कुतुबशाही आणि आदिलशाही ही मोठी राज्य होती. खरं तर महाराजांनी सुरुवातीला लढलेल्या लढाया, जसं की अफजल खानाचा वध असो किंवा पावनखिंडीत झालेली लढाई असो, ह्या आदिलशाह विरोधातच होत्या. अशा 2 मोठ्या राज्यांना औरंगजेबाने 1686 आणि 1687 मध्ये आपल्या वरवंट्याखाली चिरडलं आणि त्यांचं अस्तित्व कायमचं संपवलं. आणि तो वळाला मराठ्यांकडे. 1681 ला आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज, नंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली 1607 पर्यंत झुंजवत ठेवलं. आणि दिल्लीचा तो बादशाह, ज्याचे बापजादे उझबेकिस्तान मधून आले होते, तो आपल्या महाराष्ट्रात गाडला गेला. कारण आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या सैनिकांना लढणं हा त्यांचा जॉब होता, पण मराठ्यांसाठी ते स्वातंत्र्य युद्ध होतं.